नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या काही महत्त्वाच्या 100 बातम्या. सुरुवात करूया. दालनापाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप करण्यात आलंय. बावनकुळेंना रामटेक, विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडे यांना पर्णकुटी, तर शंभूराज देसाई यांना मेघदूत आणि गणेश नाईक यांना पावनगड हा बंगला देण्यात आलाय. गिरीश महाजन यांनी जळगावच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असल्याची भावना व्यक्त केली आणि त्यामुळे गुलाबराव पाटील, संजय सावकारे यांच्यासमोर पेच निर्माण झालाय. शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंची भेट घेतली आहे आणि या भेटीदरम्यान शिवेंद्रराजे भोसलेंना साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा उदयनराजे यांनी व्यक्त केली. जालन्याचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे द्यावं अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे. मात्र हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असेल असंही खोतकर म्हटले. सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराज देसाईंचं जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीनं फुलांची उधळण करत क्रेननं हार घालण्यात आला. दरम्यान पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच नसल्याचं शंभूराज देसाई म्हटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियासह दरे गावात आहेत आणि यावेळी श्रीकांत शिंदेंनी आपल्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. शंभूराज देसाईंनी नाना पटोलेंवर निशाणा साधलाय. नाना पटोलेंना संजय राऊतांची संगत लागल्यानं ते अशी वक्तव्य करतात असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावलाय. महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावलण्यात आल्यानं संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्रावरच अन्याय का हे एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना विचारावं अशी मागणीही संजय राऊतांनी केली. परभणीतील प्रकरणातील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असून सरकारनं विधिमंडळात खोटी माहिती देत दिशाभूल केली असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय. तर मुख्यमंत्री पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा हल्लाबोल देखील नाना पटोले यांनी केला. दापोलीला तब्बल 50 वर्षांनंतर मंत्रिपद मिळाल्यानं मंत्री योगेश कदम यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीसाठी उंट आणि घोडे, ढोलताशा यासह पेढे आणि लाडू वाटप करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महसूल मंत्रीपदी निवड झाल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दरम्यान देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन देशमुखांनी दिलं. 28 डिसेंबरच्या आधी पोलीस सर्व आरोपींना अटक करतील असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. तर या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना केल्यात अशी माहिती देखील त्यांनी दिली. बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 9 जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती 1 दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. अखिल भारतीय सरपंच परिषदेनं हा निर्णय घेतलाय. नारायण राणेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींना बाबासाहेब आंबेडकर कधी कळले नाहीत. केवळ निळ्या रंगाचे कपडे घातले म्हणजे आंबेडकरवादी होत नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी करत सकल बौद्ध समाजानं रावेरमध्ये मोर्चा काढला. तसंच अमित शहांच्या वक्तव्याचा विरोध करत कारवाई करण्याची मागणी केली. आणि आता एक मोठी बातमी. मुंबईतल्या मानखुर्द लिंक रोड जवळच्या मंडाली इथल्या स्क्रॅप गोडाऊनला आग लागली. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी ही आग विझवली आहे. गोडाऊनच्या तळाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचऱ्यानं पेट घेतल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचण येत होती. या आगीमध्ये 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. दरम्यान आगीमध्ये गोदामातील 25 गाळे जाऊन खाक झाले. टीम इंडियाचे माजी फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना शनिवारी भिवंडी तालुक्यातील कोपर येथील आकृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. विनोद कांबळींना बरं होण्यासाठी 4 ते 5 दिवस लागण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली. कुर्ल्यातील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीच्या भीषणतेमुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं. येत्या 25 डिसेंबरला येणाऱ्या ख्रिसमस सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांनी उल्हासनगरमध्ये मोठी रॅली काढली. यावेळी हजारोंच्या संख्येनं ख्रिस्ती बांधवांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.
चेंबूरमधील महिला सुलभ शौचालयामध्ये रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती घुसला आणि त्यानंतर महिलांनी आरडाओरडा केला आणि त्यानंतर एका महिलेला त्यानं मारहाण देखील केली। मात्र महिलेचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या लोकांनी एकत्र येत या इसमाला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला। पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी म्हणून दिव्यांगांनी पोस्टकार्ड लिहून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलंय। लाडक्या बहिणींसाठी करताय तर दिव्यांगांनाही 6,000 देण्यात यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। 10 महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंडाला पोलिसांनी सिनेमागृहातून अटक केली आहे। हा आरोपी पुष्पा 2 हा सिनेमा पाहण्यासाठी गेला असताना नागपुरातून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। भाजपचे ठाणे जिल्ह्यामध्ये 9 आमदार आहेत आणि त्यामुळे जास्त आमदार असल्यानं पालकमंत्री भाजपचाच होईल असं वाटण्यात काही गैर नाही असं सूचक वक्तव्य भाजप आमदार संजय केळकर यांनी केलं। जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाट्याजवळ नागपूर मुंबई महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। चालकानं प्रसंगावधान राखत गाडी थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला। मुक्ताईनगरमध्ये परिवर्तन चौकात 2 मुलांसह बापावर गोळीबार आणि चाकू हल्ला करण्यात आलाय। तसंच 10,000ची रोकडही चोरण्यात आली। या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेनं 5 जणांना अटक केली आहे। बीड प्रकरणानंतर लातूर पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि लातूर शहरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर प्रमोद घुगेला उत्तराखंडच्या हरिद्वारमधून पोलिसांनी ताब्यात घेतले। जळगावच्या पिंपळगावात हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकाच वेळी 3 ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला। मौल्यवान वस्तू, रोकड, दागिने या चोरट्यांनी लंपास केलेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या गर्भवती महिलेची पतीनं संशयातून हत्या केली आहे। मारहाण करणारा आरोपी झहीर नजीर शेख आणि त्याची आई नाझिया शेख यांच्या विरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावलमधील साई भक्तांनी सालाबाद प्रमाणे यंदाही यावल ते शिर्डी पायी पालखी काढली। साईबाबा मंदिरात साईच्या पादुकांचं पूजन करून वाद्य मिरवणूक काढण्यात आली। खेडमधील गोवंश हत्येप्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आत 3 आरोपींना अटक केली आहे। घटनास्थळावरून एक बैल आणि मांसही जप्त केलंय। दरम्यान नागरिकांनी बंद पाळू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। आणि आता एक मोठी बातमी, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन आहे असं ट्विट खरं तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलेलं आहे। कंपनी एकत्र, जमीन एकत्र असं दमानिया म्हटलेले आहेत। 3,554 गुंठे जमीन असल्याचा दावा त्यांनी केला। तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची एकत्रित जमीन आहे असा दावा करत अंजली दमानिया यांनी ट्विट केलेला आहे। 3,554 गुंठे ही जमीन असल्याचा दावा त्यांनी केलाय आणि या संदर्भातलं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षेसाठी वयोमर्यादित 1 वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या उमेदवारांना नव्यानं अर्ज करण्याची संधी आता मिळणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एमपीएससी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी पात्र उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे। त्यामुळे त्याच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्ष इतकी शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। क्रिसमसपूर्वी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे। डॉलर निर्देशांकात घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे। सोन्याचा भाव 79,000 रुपयांच्या जवळ पोहोचला असून चांदीचा भाव 90,000वर पोहोचलाय। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं गृहसूचीवरील 265 घरांसाठी 26 डिसेंबर 2023 रोजी संगणकीय पद्धतीनं सोडत काढली होती। या सोडतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार केली होती। आता सोडतीला गुरुवारी 1 वर्ष पूर्ण होत असून चौकशी सुरू होण्याच्या प्रक्रियेला देखील 15 दिवसात 1 वर्ष पूर्ण होणार आहे। आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे केशव सावंत आणि धनंजय सावंत यांना धमकीचं पत्र आलंय। तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख केला जाईल असा उल्लेख यामध्ये करण्यात आलाय। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। तर धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार देखील करण्यात आला होता। मेथीचे बाजारभाव कमी झाल्यानं जुन्नर तालुक्यातील हिवरे येथील शेतकऱ्यांना मेथीच्या पिकात मेंढरं चालली आहेत। शेकडा 400 ते 500 रुपये इतका कमी बाजारभाव मिळत असल्यानं मेथी पिकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून मेथी पीक काढणीचा आणि बाजारात नेण्याचा खर्चही वसूल होत नाहीये।
नाताळ सणानिमित्त गोव्याच्या धर्तीवर निघणारी ख्रिसमस कार्निवल मिरवणूक वसईमध्ये पाहायला मिळते. वसईच्या या कार्निवलमध्ये उंट, घोडे, रथ यांच्याबरोबरच सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचा ही प्रयत्न या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आला. जलसंपदा विभागात लवकरच मेगाभरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मंत्री होताच महाजन ॲक्शन मोडवर आलेत. तापी पाटबंधारे विकास महामंडळाची त्यांनी बैठकही घेतली. नो डिटेन्शन पॉलिसी शिक्षण मंत्रालयाकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे 5वी आणि 8वी मध्ये नापास झालेले विद्यार्थी नापासच असणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. तसंच त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल. बदलापुरातील बेकरी चालकांनी बंद पुकारला होता. पाव बनवण्याचं साहित्य महागल्यानं पावाच्या लादीमध्ये 3 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे महागाईच्या विरोधात बेकरी चालकांनी बंद पुकारलाय. चिपळूणमध्ये महापुरापासून संरक्षण मिळावं यासाठी भव्य बंधारा बांधण्यात येणार आहे. 2005 मध्ये हा बंधारा तुटल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी पुन्हा बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. यासाठी 20 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 डिसेंबरला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील जोखीम कमी करण्यासाठी आणि मुंबईकर नागरिकांना दूषित अनारोग्य अन्न सेवनापासून परावृत्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पुढाकार घेतलाय. सुमारे 10,000 परवानाधारक खाद्य विक्रेत्यांना अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेनं घेतलाय. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली आहेत. या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. गेले अनेक दिवस मुंबईत हवेतील प्रदूषणाबरोबरच वातावरणातील बदलामुळे खोकला, सर्दी यासारख्या आजारांना मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय. या धुलीकणांमुळे कोरडा खोकला, सर्दी, घसा खवखवणं आदी गोष्टींचा त्रास होतोय. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र आणि राज्य सरकारचा 12,000चा निधी आता 15,000 रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे. देशात डॉक्टरांच्या संख्येत मोठी कमतरता असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे. या जागा राज्य प्रवेश प्राधिकरणामार्फत भरल्या जातील. देशात डॉक्टरांची कमतरता असताना वैद्यकीय जागा वाया जाऊ नयेत. आम्ही शेवटची संधी म्हणून मुदत वाढवण्यास इच्छुक आहोत असं न्यायालयानं म्हटलंय. छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळवण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये आता महावितरणातर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळेल. त्यामुळे ग्राहकांना आपल्या प्रकल्पात किती वीज निर्मिती झाली याची अद्ययावत माहिती मोबाईल ॲपवर मिळणार आहे. मुंबईतील घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे 2,264 घरांच्या सोडतीकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईच्या सीएसएमटी पासून गोव्याच्या मडगाव स्टेशन दरम्यान भारतातील सर्वात अत्याधुनिक ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस रस्ता चुकली. ही ट्रेन गोव्याला निघाली होती, मात्र ती कल्याणला पोहोचल्याचं समोर आलंय. वांद्रे कुर्ला संकुलातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून पूर्व द्रुतगती महामार्गावरून बीकेसी कनेक्टरद्वारे बीकेसीमध्ये अतिवेगानं पोहोचता यावं यासाठी बीकेसी मिलिंग लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 29 डिसेंबरपर्यंत अमेरिका दौऱ्यावर असतील. या दौऱ्यामध्ये दोन्ही राष्ट्रांमध्ये द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय मंत्री जयशंकर यांच्या अमेरिका दौऱ्याची परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून माहिती दिली आहे. बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनानं नकार दर्शवल्यामुळे बेस्ट कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली 26 डिसेंबरला बेस्ट कामगार कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी देखील काळ्या फिती लावून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलंय. परभणीतील घटनेसह अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ परंडा शहरात आंबेडकरी अनुयायांनी विराट आक्रोश मोर्चा काढला. यावेळी शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. परभणीतील घटनेसह शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ धरण गावात आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढला. यावेळी शहांनी देशाची माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. पुढच्या बातम्या पाहूयात. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी 100हून अधिक NGOंना निमंत्रण देण्यात आलंय. इंडिगोकडून आपल्या प्रवाशांसाठी खास ऑफर लॉन्च करण्यात आलेली आहे. इंडिगोकडून गेट अवे सेलची घोषणा करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत इंडिगोकडून आपल्या ग्राहकांना देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रवास तिकिटांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात आलाय. इंडिगोची ही ऑफर 25 डिसेंबर 2024 पर्यंत लागू असेल. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीसाठी अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया 26 डिसेंबरला संपणार होती. मात्र आता त्याला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाच्या कोकण मंडळानं घेतलाय. मका पिकाला 2225 रुपये हमीभाव असताना बाजारात हमीभाव मिळत नसल्याचं चित्र आहे. देशासह राज्यभरात आवक वाढत असून बाजारभाव जैसे थे आहेत. गेल्या आठवड्यात ज्या किमती होत्या त्याच किमती मागील आठवड्यात देखील पाहायला मिळाल्या. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरून होणारी सर्व उड्डाणं आजपासून नव्या टर्मिनलवरून होणार आहेत, अशी माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यामुळे आता आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवास आणखी सुलभ होणार आहे. मुंबईच्या कमाल तापमानात घट झाल्याचं समोर आलंय, तर काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. रविवारी 11 अंशांवर असलेला नागपूरचा पारा 14.6 अंशांवर गेला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात 2 दिवस माफक थंडी आणि त्यानंतर पाऊस आणि गारपीट होण्याचीही शक्यता आहे. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 47,000, अहमदनगर बाजारात 59,000 क्विंटलची आवक झाली आहे. तर लाल कांद्याला कमीत कमी 1,350 रुपयांपासून 2,250 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. राज्यामध्ये 53,762 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. कारंजा, अमरावती, लातूर आणि वाशिम या बाजारातून सर्वाधिक आवक होती. तर अमरावती बाजारामध्ये कमीत कमी 3,750 आणि सरासरी 3,850 असा दर मिळाला. सोलापूरच्या बाजारात 6,000 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेला कांद्याचा भाव आता 4-4.5 हजारांपर्यंत खाली आलाय. 3,500 रुपयांचा सरासरी भाव आता 1,800 रुपयांपर्यंत आलाय. त्यामुळे भावामध्ये प्रति क्विंटल 1,700 रुपयांची घसरण झाली आहे. नाताळनिमित्त राणीची बाग खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 25 डिसेंबर 2024 रोजी राणीची बाग खुली राहणार आहे. तर गुरुवार म्हणजेच 26 डिसेंबरला मात्र बंद असेल. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत महिलांसाठी मोठा उपक्रम राबवण्यात आलाय. याद्वारे महिलांना जवळपास 60% अनुदान मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयांची कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. राज्यामध्ये 10 ते 11 MBBS शासकीय महाविद्यालयांना मान्यता दिलेली आहे. पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातील ओढे, नाले आणि कालव्यांवर महापालिकेनं पूल बांधले. मात्र संबंधित पुलांची स्थिती नेमकी काय आहे याची आतापर्यंत पाहणी झाली नाहीये आणि त्यामुळे संबंधित पुलांची सद्यस्थिती काय आहे, त्यामध्ये काय सुधारणा करावे लागतील या संदर्भात संबंधित पुलांचं महापालिकेकडून स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. डोंबिवलीतील मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी आता परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. रेल्वे भरती बोर्डानं पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली. रेल्वेकडून एक शॉर्ट नोटीस जारी करण्यात आलेली असून वर्ग 4 मधील विविध संवर्गातील 32,438 पदं भरली जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी 23 जानेवारीपासून ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे. मनसे नेते राजू पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार आहेत. आमदार शिवाजी पाटील, निरंजन डावखरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित असतील. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे देखील विवाह सोहळ्याला उपस्थित असतील. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या भुजबळांवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधलाय. हंगाम आणि वेळ बघून पेरणी करायची असते, आता वेळ निघून गेली आहे असा टोला त्यांनी लगावलाय.